काढायचं असेल हा. तर त्यांनी एखादी गोष्ट तुम्हाला सांगायची असेल तर काय सांगाल तुम्ही? काही नाही, आपल्या कामगारांशी आपण चांगलं वागायचं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या अडीअडचणी आपल्याला समजून घ्यायच्या असतात, तेव्हा ते आपल्याला साथ देतील ना. माझी ओळख म्हणजे आम्ही गणेश भेळवाले. बरोबर. माझे मामा ह्या लाईन मध्येच आहेत सगळे. गणेश भेळ सगळे माझ्या मामांचे. बरोबर. माझे मोठे भाऊ करवीनगरला गणेश भेळ. बरोबर. माझा मधला भाऊ इथे दुर्गा कॉफीच्या शेजारी पौड रोड आनंदनगर, तिथे माझा मोठा मधला भाऊ. बरोबर. माझी बहीण बावधनला तिचं गणेश भेळ. माझे तिन्ही मामांचे मुलं हे पण सगळे गणेश भेळवाले. आणि मला वेगळा छंद होता रे, मला काहीतरी असं की काहीतरी वेगळं करू आपण. मग मी माझ्या मामांकडे सगळ्यांकडे भेळ होती, पण पाणीपुरी आमच्या कोथरूड एरियात नव्हती. तर कोथरूड एरियामध्ये पाणीपुरी शिकण्यासाठी मी खास संभाजी बागेमध्ये कामाला राहिलो. ओके. बरं का. तिथे कामाला राहिल्याच्या नंतर संभाजी बागेमध्ये मी एक आठवडाभर काम केलं. आणि आठवडाभराने इथे कोथरूडला एक बाग तयार झाली बघ, तात्यासाहेब थोरात उद्यान. थोरात उद्यान. तर आमचे शशिकांत भाऊ सुतार भाऊंनी तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आणला, तात्यासाहेब थोरात उद्यान आणलं, परत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणलं. भाऊंची कृपा म्हणजे भाऊंचं आशीर्वाद पहिलेपासून आहेत माझ्यावरती, आमच्या सगळ्यांवरती. आणि शशिकांत भाऊंनी अचानक कोथरूडला माझी गाडी बघितली आणि सगळ्यांच्या गाड्या बघितल्या, 10-12 गाड्या होत्या हातगाड्या आमच्या. त्या हातगाड्यावरती कोणी पाणीपुरी, कोणी कच्ची दाबेली, कोणी वडापाव, कोणी काय काय असं लावलं. आणि भाऊ अचानक एक दिवशी नगरसेवक होते भाऊ त्यावेळेस, तर भाऊ आले कॉर्पोरेशनवरनं आणि भाऊंनी सांगितलं की अरे गाड्या कोणाला विचारून लावल्या तुम्ही? तर आम्ही म्हणलं भाऊ बागेचं उद्घाटन झालं, आता आम्हाला माहिती की बागेच्या बाहेर भेळ पाणीपुरी लोकांना खायला लागतं, म्हणून आम्ही लावली. भाऊ म्हणले नाही नाही असं नाही, मग उद्या सकाळी मला भेटायला या म्हणले. बरं का. भेटायला आल्याच्या नंतर भाऊंनी रात्रभर विचार करून आम्हाला सकाळी याला बोलवलं, अधिकाऱ्याला बोलवलं आणि अधिकाऱ्याला सांगितलं की बाबा हे किती जण आहेत तुम्ही? आम्ही म्हणलं भाऊ 14 जण आहेत आम्ही. तर भाऊंनी आम्हाला त्या अधिकाऱ्याला सांगितलं की यांना ताबडतोब सगळ्यांना लायसन देऊन टाका. अरे भाऊंचं म्हणजे टाळ्या वाजवून आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं. आणि भाऊंना म्हणलं की भाऊ खूप खूप आम्हाला धन्यवाद भाऊ म्हणलं. भाऊंनी आम्हाला सगळ्यांना लायसन दिले, तिथले गाड्यांचे लायसन दिले. त्यानंतर मग मी 7-8 वर्ष झाले, 7-8 वर्ष तिथे केलं. त्याच्यानंतर माझं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर मग माझं लग्न 1992 ला झालं. मग इथे गणेश भाऊ होता आमच्या दुर्गाच्या शेजारी, तिथे आम्ही दोघं भाऊ होतो. त्याच्यानंतर भाऊ म्हणला की आता लग्न झालं, याला पण एक दुकान टाकून देऊ सेपरेट. म्हणून माझ्या भावाने मला गणेश नगरला आईस्क्रीमचं पार्लर आणि लक्ष्मी नारायण पावभाजी सेंटर असं करून दिलं. म्हणजे दोन्ही इव्हनिंग स्पॉट संध्याकाळचं उघडायचं म्हणला आणि रात्री घरी यायचं, सकाळी दिवसभर आराम मस्तपैकी असं बिझनेस करायचं ठरवलं. तर गणेश नगरला मी माझं पावभाजी दुकान टाकलं. तिथे माझं पावभाजीचं 1 नंबरला दुकान होतं. माझं आईस्क्रीम मध्ये, देशा आईस्क्रीम मध्ये माझा 2रा नंबर आला. पुण्यात तिसरा सॉरी अख्ख्या पुण्यात माझा 3रा नंबर आला. मला 300 कडनं पारितोषिक मिळालं होतं. हा. त्याच्यानंतर माझं जे जयकार सुरू झाला, म्हणजे भाऊंचे आशीर्वाद, माझ्या मामांचे, माझ्या आई वडिलांचे, माझे मोठे भाऊ सगळ्यांचे आशीर्वाद. आणि मग नंतर एक दिवशी अचानक या बँकेत पैसे भरायला आलो होतो, बँक ऑफ इंडियामध्ये पैसे भरायला आलो. तर ते हॉटेलच्या शेजारच्या तिथं टिटू म्हणून होतं, ते टिटूचे मालक मला बँकेत भेटले आणि मला म्हणले की अरे आपल्याला दुकान विकायचं. मी म्हणलं खरंच का? मी इच्छुक आहे म्हणलं. तर मग अण्णा म्हणले की घे म्हणले. आणि अण्णांचं पण एवढं सहकार्य, रमेश डेंग अण्णा, त्यांनी 50,000 रुपये माझे कमी पडत होते मला. तर भाऊ अण्णा म्हणले की मला नंतर दे, बरं का, काही हरकत नाही म्हणलं, नंतर दे. हा विश्वास पहिल्यापासून सगळ्यांनी विश्वास टाकले लोकांनी. त्यामुळे कोथरूडमध्ये आम्ही टिकलो. आणि त्याच्यानंतर मग हॉटेल घेतलं. इथे हॉटेल घेतल्याच्या नंतर मी इथं पावभाजी आणि पंजाबी, चायनीज, कारण मोठं आहे, तर मी तिथं सगळं चालू केलं. आणि मला ते दुकान लहान पडायचं. तसे मी 6 वर्ष तिथं धंदा केला. हा, गणेश नगरला. मग 2000 साली मी इथं आलो. मग माझी लहान मुलगी प्राची म्हणाली, माझी काय नुकतीच 2 वर्षाची होती, त्यावेळेस 2000 साली दुकान घेतलं. आणि मग इकडे पण छान गिऱ्हाईक वाढल्याच्या नंतर आता
हे दुकान पण लोकांचे आशीर्वाद, अहो मोठं करा, अहो मोठं करा. बरोबर. सगळ्यांचं नाव तोंडात तेच. ज्यांना त्यांना जागा मिळत नाही, वेटिंगला असतात. शनिवार तर काय विचारूच विचारूच नको. नको. हा ना रे. तर आणि सगळ्यांना पावभाजी कोथरूडमध्ये आपली पावभाजी खरंच सगळ्यांना आवडती. बरोबर. मला कोथरूडच्या लोकांची चव कळली तेव्हा यांना कसं पाहिजे ते तुम्ही चौकशी का ओळखली लोकांची म्हणजे लोकांची. हे बघ कसं असतं, मला जे आवडलं ना बरोबर तर मी लोकांना ते दिलं. ती बाबा मसाला स्पायसी नको, बरोबर की बाबा आपल्या पावभाजीमध्ये रात्री 2 वाजता जरी पावभाजी खाल्ली तरी माझ्या पावभाजी कधी त्रास नाही झाला. एक तर एक ताई आहे, त्यांचं 3 वर्षाचं बाळ आहे, तर ते कुठली पावभाजी आणली की खात नाही. लक्ष्मीनारायणची पावभाजी आणली की ते अख्खा एक पाव खातो. 3 वर्षाचं आहे पण अख्खा पाव खातो म्हणली ताई. बरेचसे असे गिऱ्हाईक आहेत की आपल्याला सोडून आता सेंगड रोडला गेले, काही पावदानला गेलेत लोक, तरी सुद्धा एवढं लांबून आवर्जून सगळेजण येतात. आणि पावभाजी सोबत पंजाबी काढण्याची आयडिया कुठनं मिळाली? हा, ती पंजाबीची आयडिया ना. काय झालं, आपल्याला जागा मोठी आहे पण रोज रोज पावभाजी खाऊन लोकांना थोडस काही वेगळं पाहिजे. पण जागा तर मोठी आहे. मग मी काय केलं, एक ओव्हन आणला होता मोठा तंदूर भट्टी. आपल्याला काही परवडणार नाही म्हणलं सध्याच्याला, तर एकच कुक ठेवला होता. त्यांनीच रोट्या बनवायच्या, त्यांनीच भाजी बनवायची, पण त्यांनी छान बनवायचा. तर हळूहळू लोकांना ते पण आवडायला लागलं. मग मी अजून एक कुक वाढवला. नंतर मग मी तंदूर रोटीचा ड्रम आणला आणि बाहेर भट्टी लावली. लोकांना आवडायला लागलं. लाईव्ह काउंटर आहे बाबा, रोटी वगैरे, गार्लिक नान वगैरे माझी फेमस आहे. समोरच करून देतात, समोर देतात ना, त्यामुळे लोकांना आवडायला लागलं खूप छान. मग आमचं पंजाबीला पण छान रिस्पॉन्स मिळायला लागला. मग काही लोक म्हणायला लागले की स्टार्टर ठेवा हो. स्टार्टर मंचुरियन ड्राय, पनीर चिली ड्राय, हे पण चायनीज पण सुरू केलं. चायनीज सुरू केलं त्यानंतर मग जागा कमी भेटायला लागली. मग आता हे जयंत अभ्यंकर काका, आपल्या शेजारचीच बिल्डिंग, ती बिल्डिंग आम्ही, माझे भाऊजी तिरुपती भेळवाले ते आणि मी, आम्ही असं दोघं तिघांनी मिळून ही बिल्डिंग घेतली आणि इथं आता मी मोठं लक्ष्मीनारायण सुरू करतोय. स्टाफ मॅक्सिमम कुठल्या महाराष्ट्रातला नाही, माझा स्टाफ आहे अर्धा कोकणातला आहे. बरोबर. आणि अर्धा कोल्हापूरचा आहे. हा. आणि तुम्ही मूळचे कुठले? पण मी नांदेड. हा, नांदेडचा. ओके. मी नांदेडचा. आणि नांदेडला येते परत साईबाबाचं दर्शन घेतलं पहिले. माझ्या आजोबांनी मला आणलंय पुण्याला. मी आजोबांबरोबर 8वीला होतो त्यावेळेस आलो. माझ्या आईला सांगितलं त्यांनी, आजोबांनी, की मी घेऊन चाललो याला. माझे आजोबा म्हणले की याला घेऊन चाललो. आई म्हणली जायचं का तुला? मी जातो. आईला विचारून मी पुण्याला आलोय. पहिले साईबाबांचं दर्शन घेतलं आणि पुणे थेट आलो. आल्यानंतर काही दिवस मामाच्या दुकानात मदत करत होतो. नंतर हळूहळू शिकलो आणि मग मामांनी पण टाकून दिला आम्हाला दुकानात. असं काय सिक्रेट आहे पावभाजी मध्ये की सगळ्या एवढ्या लोकांना आवडते ती? असा काय मसाला आहे तो? आहे ना, तो जो ओली जी पेस्ट आहे ती आणि सुके जे मसाले आहेत ते माझे, मी 30 वर्षापूर्वी मी त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे. 28 वर्षापूर्वी मी काही मसाले ज्यावेळेस कारागीर सांगतो ना त्यावेळेस मी काही कमी, काही जास्त, काही वाढवून थोडस असं करत करत मी याच्यात चव येते का, त्याच्यात चव येते का, असं बघून आणि पावभाजी दररोज, पावभाजी माझं खूप फेवरेट आयटम आहे. ओके. हा, तर मी पहिले मथुराला पावभाजी खायला जायचो. मथुरा पावभाजी माहिती आहे तुम्हाला? जंगली महाराज रोडचं. आम्हाला मामा सोमवारी 50 रुपये द्यायचे. माझे भाऊजी तिरुपती भेळवाले राजू, ते माझे भाऊजी आणि माझे मित्र आहेत ते. हा, ते माझे जिवलग, माझा सखा असल्यासारखं आहे तो. आणि ह्या बिल्डिंग मध्ये पण घेण्याचं त्यांचीच आम्हाला एक सपोर्ट आहे. हा ना. तर आम्ही दोघं तिकडे पिक्चरला गेलो. तिथं सोमवारी सुट्टी असायची, मामा पैसे द्यायचे, पिक्चरला जायचो, पिक्चर बघायचं, उरलेल्या पैशात मात्र पावभाजी. त्यावेळेस काय रे 5 रुपयाला पावभाजी होती. पावभाजी घ्यायची, मिल्कशेक 1/2 घ्यायचा, घरी यायचं, झोपायचं. पण ते वाटलं नाही की मी पावभाजी कधी टाकेल. आणि रोजच्या रोज तुम्ही आता पावभाजीच्या किती प्लेट्स जातात ऍव्हरेज? साधारण माझ्याकडे 100च्या पुढे जाते दिवसाला. 100च्या पुढे, 200च्या आसपास. आता म्हणजे हॉटेल चालवणं हे काही सोपी गोष्ट नाहीये. नाही ना. एवढं सामान मॅनेज करणं, एवढं स्टाफ मॅनेज करणं, तुम्ही एकटं कसं काय बघताय? नाही, मी सगळं आता काय ते लोड घ्यायची सवय लागली ना, सवय लागली. मी सकाळी तेवढ्यासाठी मी संध्याकाळी दुकान उघडतो. किंवा आपल्याला स्टाफ पण परवडलं पाहिजे, आपण पण हे राहायला पाहिजे की बाबा ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. सकाळपासून जर केलं तर खूप हे होणार. म्हणून मी संध्याकाळी एकच टाइम उघडतो. आणि तुम्ही भाजीपाला हे सगळं साहित्य माझं स्वतःच परिस्थिती आहे, सगळं स्वतः आणतो मी.
कुठनं आणता पण मार्केट यार्ड मार्केट यार्डवर मार्केट यार्ड. बरं. आणि तुमच्याकडे ज्यूस पण खूप फेमस आहेत. हो आहेत ना. सो मग ते कसं फळं काय आहे ना, आहे? फळं मी स्वतः निवडून आणतो सगळे फळं. बरं. फळं, भाजीपाला, हे सगळं मी स्वतः पर्चेसिंग करतो, स्वतः बघतो आणि खरेदी बरं, करतो. बरं. हो. आणि तुम्ही तुमचं सगळ्यात मोठं सपोर्ट सिस्टीम कोण आहे? सपोर्ट सिस्टीम माझे मामा, माझे आई वडील, बरं. माझा भाऊ, माझे भाऊजी, आम्हाला सगळ्यांनाच सपोर्ट बरं. आहे. सगळ्यांना एकमेकांचा सपोर्ट. पैसे लागले तर पैसे, परत काही मदत लागली तर मदत. आणि सगळे तुमचं स्टाफ किती जुना आहे सगळ्यात? माझा स्टाफ तसं 30 वर्षापासून आहे. 30 वर्षापासून. हो. काही मुलं 25-30 वर्षापासून आहेत. बरं. एकेकांना 20-20 वर्ष तर नक्कीच झाले. बरं. हो. आणि तुम्ही पार्टी ऑर्डर स्वीकारतात का? हो, घेतो ना पार्टी ऑर्डर. मी पार मनसर पर्यंत ऑर्डर केलेले आहेत पावभाजीच्या. ओके. जैन पावभाजी, परत चीज पावभाजी, रेग्युलर अमूल पावभाजी. ही पावभाजी आपली खूप आवडती लोकांना. पिझ्झा, हे क्रिस्पी पिझ्झा आपल्याकडे आहे. बरं. आणि पावभाजी सोडून अजून जर का तुम्ही कोणाला सांगता की हे तुम्ही डिश ट्राय करायलाच पाहिजे, अशी कुठली डिश आहे तुमच्या हॉटेलमध्ये? आहे ना, आपण स्टार्टर पहिले देत सांगतोच लोकांना. फेमस कुठली आहे अजून पावभाजी सोडून? आपल्याकडे तवा व्हेज छान आहे. तवा. तवा व्हेज, त्याच्यानंतर गार्लिक नान छान आहे आपल्याकडचा. परत कुलचा, गार्लिक नान, कुलचा वगैरे, चीज कुलचा, चीज गार्लिक नान, हे आपले फेमस आयटम आहेत. बरं. हा, पनीर तवा व्हेज, बरं. भाज्या छान आहेत आपल्या. पनीर बास्केट फेमस आहे आपलं. पनीर बास्केट. हा, त्या पनीर बास्केटमध्ये आमच्या एका बास्केटमध्ये 5 जण खातात. हम्म. तसं जर का विचार केला तर एक 200 रुपयाला भाजी आहे, पण पनीर बास्केट आमच्याकडे 250 रुपयाला आहे. 250 रुपयामध्ये 5 जण खातात. कुठल्याच हॉटेलमध्ये एवढी भाजी येत नाही, तेवढी आपण क्वांटिटी जास्त देतो. त्यामुळे आपल्याकडे गिरायक आहे, बरं. चव पण आहे, गिरायक पण आहे, पैसे पण कमी घेतो लोकांपेक्षा. आणि तुमचं स्विगी झोमॅटोवरती आहे? आहे ना. स्विगी झोमॅटो दोन्ही आहे. ओके. आणि पुण्यातले आणि महाराष्ट्रातले असे फेमस व्यक्ती तुमच्या हॉटेलला कोण कोण येऊन गेले आतापर्यंत? हॉटेलसाठी का? हा, मग खायला कुठली डिश आवडते? कसं असतं, येतात लोक, येतात ना, मुरलीधर अण्णा येतात, परत पृथ्वी दादा सुतार येतात, बरं. परत भाऊ, हे तर सगळे घरचेच आहेत, अण्णा वगैरे सगळे आपले. बरोबर. आणि पुण्यामध्ये हॉटेल काढणं किती अवघड आहे आता अवघड आहे. सध्याच्या? जर का तुम्ही बघितलं आता कसं आहे, एवढे सारखे ऑप्शन्स आहेत किंवा फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्स आहेत, तर कितपत अवघड आहे? काय एखाद्याला नवीन हॉटेल काढायचं असेल हा, तर त्यांनी एखादी गोष्ट तुम्हाला सांगायची असेल तर काय सांगाल तुम्ही? काही नाही, आपल्या कामगारांशी आपण चांगलं वागायचं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या अडीअडचणी आपल्याला समजून घ्यायच्या असतात, तेव्हा ते आपल्याला साथ देतील ना. मी पोरांना आमच्या लग्नाला, रूमला, घर घ्यायला किती वेळ तरी पैसे सगळ्यांना दिलेले आहेत, मदत केलेली आहे. त्या पण बिचाऱ्यांनी आपल्याला साथ दिली, आपण पण त्यांना साथ दिली, त्यामुळं कामगार टिकून आहेत. मौल्यवान वेळ दिला नाही, धन्यवाद. तुम्ही पण आमची कधीतरी, माझी मुलाखत पहिल्यांदाच झाली, तू घेतलीस म्हणजे पहिल्यांदाच घेतली. धन्यवाद. थँक्यू.